तर मित्रांनो, आपण नाही का ज्या ज्या माणसाचं शेळी पालन नाही का त्यांच्या घरी गेलो होतो आणि तिकडे गेल्याच्या नंतर असं माहीत झालं का शेळ्यात नाही का सुटून जायला ते. तर शेळ्या गेल्यात रानामध्ये. चला मग आपण आहे ना जाऊ त्याला शोधित शोधित. राम राम. राम राम. म्हणलं तुमचंच बोकडे आहेत ना? हा बोकडे आपले ते. ह्या शेळ्यात काय तुमच्या? हा तुमचं नाव काय? अंकुश बारामती. हां हां. कोणतं बोकड आहे ते? हा हे दोन्ही मोठाले. चला मग आता बोकड हो. तर मित्रांनो तुम्हाला नाही का आता फार जवळून बोकडे दाखवितो. चला आम्ही थोडं वर होतो ना, तर खाली जाऊ. चला इकडं. हे पहा मित्रांनो, हे बोकड आहे ते. पहा किती जबरदस्त, किती मोठाले बोकड आहे ते. पहा मित्रांनो, हे आवडलं बोकड आहे ते. आणि हा बोकड कोणत्या जातीचा आहे हो? बिट्टल जाते ते. हा बिटल जातीचा बोकड आहे ना. पहा मित्रांनो, किती जबरदस्त मोठा बोकड आहे हा. पहा ना, ह्यो बोकड आहे ना विक्रीसाठी आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर घ्यायचा असेल ना, तर तुम्हाला मी नंबर देईल, त्यांचा नंबर मी विचारितो. पण अजून एक बोकड आहे, तो गावठी बोकड आहे ना. चला तो पण बघू आपण. तर पहा मित्रांनो, एवढ्या शेळ्याने हा बा इथं गावठी बोकड. हा किंवा गावठी बोकड आहे आणि हा तितकाच जबरदस्त मोठा बोकड आहे. हा फार जवळून दाखवतो तुम्हाला. बिट्टल एक लहान झाला आपला तिथे तो. हा. वरचा बोकड झाला आपल्याला. आणि कंचा अजून दुसरा लहान झाला आमलाय. जो तू पाठी मागतो तो. हो ना, तो तिकडला बारका. तो बांडा एक तो एक. हां, त्या पहा बिट्टल जात अजून तयार झाले शेळ्यांमध्ये. हा बांडा हाच ना. हा हा पहा, हा बिट्टल जातीचा, म्हणजे आता शेळीला इकडं घरी तयार झालाय. आणि तो विकत घेतला होता का तो मोठा? हा हे विकत. तो विकत आणले काय? हा आणि आता शेळी झाला उघडीसाठी. हा शेळीच्या लागवडीसाठी आणला होता ना. आणि आता हा बोकड केवढाला विकायचा तुमचा हा बिट्टल? बिट्टलचा 45-50 पर्यंत आला देऊ टाकू आपण. म्हणजे हा 45-50च्या आसपास द्यायचे तुम्हाला, म्हणजे बा 45 पर्यंत. 45 पर्यंत देऊ टाकू. हा. ची किंमत सांगाय 50 आहे ते, पण 45 पोत तुम्ही देणार आहेत ना. हां, म्हणजे पहा मित्रांनो, हा आहे ना, हा किंमत सांगायची 50,000 आहे, पण 45,000पर्यंत हा बोकड सुटल. आणि तसं तुम्ही फोन करा नाही का. आणि हा गावठी बोकड तो कोणत्या शेळीचा आहे? ते त्यांनी इकडून टाकलेली. हा, म्हणजे त्याची माई इकून टाकली तुम्ही. तर मित्रांनो, आता तुम्हाला बिट्टलची किंमत तर माहीत झाली. हा मोठा बिट्टल आणि हा छोटा गावठी, म्हणजे छोटा नाही, म्हणजे त्याच्याच बरोबरच आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे हाईट दोघांची सारखीच आहे, थोडासा काहीतरी किचकट कमी आहे. तर हा गावठी बोकड आहे. तर हा गावठी बोकड केवढ्याला द्यायचा? सांगायला 35,000 देऊ टाकू. म्हणजे हा गावठी 35,000ला म्हणजे किंमत सांगाय. आणि घ्यायचा असेल तर 30,000 होत ना. तर पहा मित्रांनो, आता हा बोकड गावठी 30,000पर्यंत तुम्हाला फिक्स मिळेल. त्याच्या कमी होणार नाही, कारण सांगाय 35,000 रुपये ते. आणि तसं तुम्ही एक वेळेस फोन करा, म्हणजे मग तुम्हाला कळेल. कारण आता बकरी ईद आल्याने गिरायका भरपूर येतात ना. आता पहा, आता गिरायकात ना एक दर दिसायला नाही का, एक दोन गिरायका चालू आहे त्याला. तर इतकी गाय करा ना, नाही तर मग हे बोकडे नाही का कोणी घेऊन जाईल. त्यामुळे लवकर फोन करून या मग हे बोकडे घ्यायला. हां, तर मित्रांनो पहा, शेळी आणली ना आता रानामध्ये काहीच खायला नाही. तर मग असंच काही झाडांची थोडं पाला तोडून मग तेळली, तिच्यावरती शेळ्यांचं मग असं पोट भरलं जाते खायला. म्हणजे काहीच नाही जंगलामध्ये नाही का. तुम्ही शेळी पालन कधी सुरू केलं आहे हो? 7-8 वर्ष. म्हणजे 7-8 वर्ष झालं नाही का शेळी पालन सुरू करून. तर तुम्हाला किती उत्पन्न भेटत आहे ना शेळ्यांमध्ये? वर्षाला लाख 50,000 60,000 लाख रुपये पर्यंत जातात. म्हणजे 50,000 कधी 1 लाख रुपये असा उत्पन्न भेटत आहे. म्हणजे शेळी पालनमध्ये पैसे आहेतच. हां. आणि आपली तुम्ही सुरुवातीला किती शेळ्या घेतल्या होत्या? सुरुवातीला पण एक शेळी घेतली.
म्हणजे एक शेळी आणि तिच्या खाली एक पाठ होती आणि त्या दोन्हींमुळेच एवढ्या शेळ्या झाल्या. आता ह्या किती शेळ्या सगळ्या टोटल? म्हणजे ह्या टोटल 30-35 शेळ्या आहेत नाही का? तर पहा मित्रांनो, हे एवढ्या एक शेळीमुळे एवढ्या शेळ्या झाल्या ते आणि भरपूर असे पैसे करू सुटलेत ते. कारण बोकडे एक वर्षाला किती बकरा होत्यात बुवा असे, म्हणजे बोकडे किती? म्हणजे प्रत्येक वर्षी 9-10 बोकडे शेळ्यांमध्ये आणि पाठी राहत असतील नाही का? हां. पहा मित्रांनो, ते शेळ्यांसाठी पाणी आणायला गेले ते विहिरीमध्ये. पहा किती खोल आहे, किती जबरदस्त. आणि असं कळशीनं पाणी आणून शेळ्यांना पाणी पाजावं लागत आहे. पहा किती मेहनत आहे शेळी पालनामागं. आणि पहा ही आता पहा मित्रांनो, ही शेळी कळशातच पाणी पिते. आता तोंड घुसल घ्यायचा. तुम्ही एक शेळी केवढ्याला विकता? विकायला म्हणजे आता सध्या नाही विकायला, पण मग विकतोय बा. मग एक शेळी केवढ्याला देतात ते? 10-11 हजारापर्यंत. म्हणजे जशी शेळी तशी किंमत? तशी. हां ना. लहान असेल 5-6-7 हां का? म्हणजे शेळी मोठी घेतली तर 10,000ला आणि बारीक पाट घेतली तर 5,000ला अशी शेळी भेटेल नाही का? आणि शेळींची जात कोणते? ही गावठी का? गावठी जात ना सगळ्या शेळ्या? म्हणजे पहिल्या गावठी होत्या तिला, आता बिट्टलचं बोकड्यानं लागवड केली, मग आता बिट्टल तयार होऊ राहिले नाही का? आणि समजा तुम्हाला जर बोकडे विकायच न्यायचं असेल तर कोणत्या बाजारात नेतात तुम्ही बोकडे विकायला? राजूरला नाही नेत का? असं आहे काय? म्हणजे राजूरचा बाजार बंद आहे, म्हणजे घेत नाही. म्हणजे राजूरा बाजार पहिला भरायचा, आता भरत नाही. हां का? राजूरचे व्यापारी येतात का इकडं? हां का? म्हणजे हे बोकडे घ्यायच्या, शेळ्या घ्यायच्या, द्यायच्या असेल तर राजूरचाच व्यापारी नाही का? समजा नवीन लोकांसाठी जर हा व्यवसाय शेळी पालनाचा सुरू करायचा असेल तर शेळीची जात कोणती निवडायची बा? पहिला ना आपल्या भागात मध्ये गावठी शेळी पाहिजे. गावठी शेळी आता बिट्टल जातीचा शिरोळी जातीचा बोकडा आणला ते तयार करायचे. हां, म्हणजे जर बिट्टल बोकडना लागवड केली, बारीक बारीक पाठी आणायच्या, मोठ्याला नाही आणायच्या. हां, बारीकल्या पाठी आणायच्या आणि मग त्या बरोबर मोठ्याल्या करून मग. हां. मित्रांनो,
जी आपल्याला माहिती दिली नाही का, यांचं नाव आहे अंकुश बारामती. ते धामणवनचे रहिवासी आहेत ते. म्हणजे तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर इथले ते. तर तुम्हाला जर बोकडे घ्यायचे असतील ना, तर त्यांचा नंबर इथं दिसत असेल, तर ह्या नंबरवर फोन करा. म्हणजे मग ते पूर्ण तुम्हाला माहिती देतील. आणि चला मित्रांनो, आता हे नाही का, हा व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ जर आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल जर कोणी नवीन असेल ना, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असेच सह्याद्रीतले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला, जय हिंद, जय